महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सातेफळ शिवारात कांद्याच्या पिकात अफूची शेती, बीड स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई। 3,31,500 रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला केले गजाआड। युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेफळ शिवारात कांद्याच्या पिकात अफूच्या शेतीवर बीड स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाई करून एकूण 3,31,500 रुपयांच्या मुद्देमालासह आरोपीला गजाआड केले। सदरची कारवाई ही बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी अफूच्या शेतीवरील कारवाई असून केज तालुक्यातील सातेफळ शिवारात कांद्याच्या पिकात अफूची बोंडे निदर्शनास येताच बीड स्थानिक गुन्हे शाखा व युसूफ वडगाव पोलिसांनी मोठी धाडसी कारवाई केली आहे। या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत। याबाबतची सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की केज तालुक्यातील सातेफळ शिवारात एका शेतकऱ्याने स्वतःच्या फायद्यासाठी कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याची माहिती मिळाली। सदर मिळालेल्या माहितीवरून दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले। सदर पथक एका गुप्त खबर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे युसूफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातेफळ शिवारात रवाना झाले। सदर मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून खातरजमा केली असता बन्सी महादेव खाडगे राहणार सातेफळ तालुका केज याने त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी गट नंबर 27 मधील त्याच्या शेतात कांद्याच्या पिकात विनापरवाना बेकायदेशीररित्या अफूची लागवड केली असल्याचे निष्पन्न झाले। सदर मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सदरची माहिती ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मच्छिंद्र शेंडगे यांना देण्यात आली। सदरील माहितीवरील अधिकारी आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांना माहिती देऊन पुढील कारवाई करण्यात आली आहे। बन्सी घाडगे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी सातेफळ शिवारातील त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकामध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या जोपासलेली अफूची झाडे, हिरवी ओली वाळलेली व पाणी असलेली लहान मोठी झाडे ही बोंडे असलेल्या अवस्थेत ज्याची उंची 2 ते 4 फूट असलेली झाडांची लागवड मिळून आली आहे। सदर कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल 13 किलो 260 ग्रॅम ज्याची एकूण अंदाजे किंमत 3,31,500 रुपये एवढी असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। युसूफ वडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 42/2026 नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप गीते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मांजरे, स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप गीते, भागवत शेलार, महेश जोगदंड, दीपक खांडेकर, गणेश मरांडे, भाऊ शिणगारे, सुरेश गीते, सक्षम अधिकारी नायब तहसीलदार अशोक भंडारे, महसूल अधिकारी दयानंद मस्के, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पारखे, सहाय्यक कृषी अधिकारी सुदर्शन शेळके यांच्यासह युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी कारवाई केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी, केज, बीड।